तिकडे यायचं नाही. काय दादागिरी करा सांगा तसं. काय आमच्या अंगावर पेट्रोल ओतून घ्यायला लागलं इथं. ज्या तुमच्या गाडीत असलं तर काढून द्या. जगदाम करतो आम्ही. मग तुमचं आत्मशांत करा. काय दादागिरी आहे काय शेतकऱ्यांच्यावर? मॅडम सगळे सांगितलं की उपाध्यक्ष भाजपचा बदली सांगतो तुम्हाला. आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्हाला एवढंच पण करायला नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दादागिरी करायची नाही म्हणून. कणकटाची एवढं काय नाही रुपयाचं उत्पन्न म्हणून कंपनीला परत आम्ही कंपनीला काय सांगू नाही का? शेतकऱ्यांची दाखवतो. आमची ताकद कळेल तुम्हाला. लिहून दिलाय परत कंपनीवालीकडे यायला नाही. तुमच्या बाची जमीन नाही आमच्या बाची आहे. पिढ्यान खातोय. नमस्कार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा प्रोजेक्ट म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. राज्यातील 12 जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि तो सांगली जिल्ह्यातील 19 गावांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जातो. सांगली जिल्ह्यातील 19 गावं या शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणार आहेत. अनेक शेतकऱ्यांची, हजारो शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन या शक्तीपीठ महामार्गाखाली जाणार आहे. आणि या शक्तीपीठ महामार्गाला संबंध 12 जिल्ह्यातील शेतकरी असतील किंवा सांगली जिल्ह्यातील 19 गावामधील शेतकरी असतील, या संबंध शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे. आणि तरीसुद्धा शासनाच्या वतीनं या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात अनेक वेळा मोजण्या केल्या जात आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या मोजण्या अनेक शेतकऱ्यांनी, अनेक गावातील शेतकऱ्यांनी बंद पाडलेल्या होत्या. त्यानंतर काही काळ या मोजण्याची प्रक्रिया बंद होती आणि पुन्हा एकदा कालपासून या मोजण्या शासनाच्या वतीनं पुन्हा चालू केलेल्या आहेत. आपण आता सध्या ज्या ठिकाणी उभे आहोत, हा पाठीमागचा जो परिसर बघितला, जो पूर्ण सगळा बागायत शेती आहे, ऊस शेती आहे, नारळ शेती आहे, भाजीपाला शेती आहे. आणि या शेतीच्या माध्यमातून बुधगाव असेल किंवा माधवनगर असेल, या गावांच्या या सीमेवरून हा महामार्ग जातोय. आणि या ठिकाणचे जे शेतकरी आहेत, महामार्ग बाधित शेतकरी, ते काही आपल्याबरोबर आहेत. आज सकाळी या ठिकाणी मोजणी करण्यासाठी अधिकारी आलेले होते आणि या संबंध शेतकऱ्यांनी त्यांना पिटाळून लावलेले आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नक्की पुन्हा एकदा मोजण्या सुरुवात झालेली आहे. काय सांगाल, तुमची किती एकर जमीन यामधून बाधित होते आणि आता काय तुमची हे आहे? आमची वैयक्तिक जमीन माझी स्वतःची म्हणलं तर 4 एकर जमीन या शक्तीपीठमध्ये जातात. तशी सगळी बागायत जमीन असून त्या शेतीमध्ये सगळा ऊस आहे. 50 एक नारळाचे झाडं जातात. सरकारला आम्ही वारंवार सांगतो हे बागायत जमीन आमची आहे आणि ह्याच्यावर आमचा उदरनिर्वाह आहे. आमचे घरदार पोरबाळ आज 7-8 पिढ्या या जमिनीवर आमच्या टिकून आहेत आणि ही रस्ता इथनं कॅन्सल करा म्हणून आम्ही वारंवार निवेदन देतोय. तरी बी सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नसून आम्हाला सारखं त्रास देण्याच्या भावनेतून अधिकारी, इथले लोकलचे अधिकारी येऊन नेणे, पोलीस स्टेशनला गाडी बोलवून घेणे. आज सुद्धा सकाळी हाच प्रकार इथं झाला या ठिकाणी की आम्ही सकाळी त्यांना सांगितलं, आम्ही लेखी लिहून दिलेला आहे, आम्हाला रस्ता नको आहे, आम्हाला रस्ता द्यायचा नाही, रस्त्यासाठी आम्हाला जमीन द्यायची नाही म्हणून लिहून दिला असताना सुद्धा आज सकाळी तलाठी असू दे, सर्कल साहेब असू देत, तिने येऊन ते सांगितल्यानंतर निघून गेले. त्यानंतर पुन्हा तिने पोलीस बंदोबस्तात येऊन मोजण्याचा प्रयत्न केला. तरी आम्ही गावातील 100 शेतकरी जमून त्यांना आम्ही पुन्हा उचकावून लावलं की आमची जमीन द्यायची नाही आणि आम्हाला कुठल्याही परिस्थिती हा रस्ता इथं नको आहे म्हणून आम्ही सांगितलं आहे. त्यातनं सुद्धा परवा 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सांगली, कोल्हापूर, सोलापूर ही 3 गावं उघडून आम्हाला हा रस्त्याचा प्लॅन चेंज करायचा आहे अशी मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी, पत्रकारांच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसं कालच्या वर्तमान पेपरात सुद्धा आलेलं आहे बातमी. तरी सुद्धा आज आमच्या येऊन हे अधिकारी दादागिरी करतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ही बातमी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपासून पोहोचली पाहिजे. अशी आमच्या गावची परिस्थिती आहे. बुधगावची जर परिस्थिती तुम्हाला सांगितली तर शहरीकरण झाल्यामुळे बुधगावची जमीन 2,500 ते 3,000 एकर होती. त्यातले 1,000-1,500 एकर जमीन अशीच ट्रान्सपोर्ट किंवा बिझनेस उद्योगधंद्यासाठी गेलेले आहे. आता राहिले 1,000-1,500 एकर जमीन. त्यातनं जर शक्तीपीठ गेला तर आमच्या गावातली शेतकरी भूमी होऊन ही गाव आमचं शेतीहीनच होणार आहे. कारण गावाच्या सेंटरमधनं रस्ता जाणार आहे. त्यामुळे आम्ही आता गेली 1.5 ते 2 वर्ष सातत्याने लढा देतोय. पण सरकारची भूमिका 2 टप्पे असल्यामुळं आम्हाला नेमकं काय कळणार नाही. मुख्यमंत्री सांगतात, खाली मोजणीवाले येऊन त्रास देतात. आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला भूमी होऊन देऊ नका. कारण आता जमिनीवर आमचं सगळं चालू आहे. उदाहरणार्थ एक शेतकरी जर भूमी होऊन झाला तर आमचे चुलत भाव आहे. 1 एकर 1.5 एकर जमिनी आहेत त्यांना. त्या जमिनी जर गेल्या तर त्यांनी खायचं काय, राहायचं कशा, जगायचं कशानं. सरकारी नोकरी मिळत नाही. त्यासाठी सरकारनं हा निर्णय त्वरित बदलून हा रस्ता कॅन्सल करावा ही आमची शेतकऱ्याच्या वतीने कळकळीची विनंती. या निमित्तानं शेतकऱ्यांच्या वतीनं एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय शासनाला काय इशारा काय दिलाय?
शासनानं आम्ही वारंवार एकच इशारा करतो, हे रस्ता इथनं तुम्ही करू नका, कारण आमची जमीन राहणार नाही आणि आमची बागायत जमीन आहे. बागायत जमीन जर आमची गेली तर आम्ही जगायचं कशावर? आपल्याबरोबर आणखी बाधित शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तुमचं किती एकर रान जात आहे? कुठले ग्राम? साधारणतः आमचीच आणि आमची धरून आमच्या गावची जवळजवळ 400 ते 500 एकर जमीन या शक्तीपीठमध्ये जात्या. राहिल्याच गावची आम्हाला 700-800 एकर जमीन, त्यातली निम्म्याला जास्त शेतकरी जमीन या शक्तीपीठमध्ये जात्या. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जर इथून शक्तीपीठ झाला तर ह्याच्यापेक्षा साईडचं क्षेत्र बाधित जादा होणार आहे. कारण हा सगळा इथून बुधगाव ते दानोळीपर्यंत 16 किलोमीटरचा भराव आहे. जर हा भराव इथं पडला तर भराव पडल्यानंतर त्याच्या साईडची जमिनी सगळं पाणी साठून राहणार आहे. 400 एकर जमीन तुमची शक्तीपीठमध्ये जाणार आहे, पण 400 पेक्षा जवळ 1000 एकर जमीन उरलेली आमच्या गावची असू दे, कर्नाळ गावची असू दे, पद्माळ ही गावं अक्षरशः उठवायला लागतील आणि इथं पूर्ण पाणी भरून राहील. त्यामुळं महापूर येतोय आता काही नसताना, पण जर हा भराव पडला तर त्याच्यापेक्षाही समुद्र होतोय काय अशी आम्हाला इथं भीती वाटायला. तरी सरकारला जर जाग येत नसेल, उदाहरणार्थ सरकार या पश्चिम महाराष्ट्रावर काय अन्याय करतंय काय, मुद्दा म्हणून चालू केलं हे काही कळना झाले. आम्ही वारंवार निवेदन देतोय, आम्हाला शक्तीपीठ नको आहे, आमच्या सुपीक जमिनी आहेत, आम्ही खायचं काय, जगायचं कशावर, आमचा उदरनिर्वाह ह्या जमिनीवरती आहे. जर हीच जर तुम्ही काढून घेत असाल तर आम्ही कसं जगायचं ते तर सांगा. ही आमची भावना आहे या माध्यमात. शासनाची दुटप्पी भूमिका आहे का? कारण पाठीमागच्या निवडणुकीच्या वेळी जे तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी हा महामार्ग रद्द करण्याचा एक निर्णय घेतलेला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा तोच निर्णय बदलण्यात आलाय, पुन्हा आणि शक्तीपीठाचं हातात काम घेण्यात आलंय. नुसतं मला असं वाटायला लागलंय की इलेक्शन आली की लोकांना आशा दावायची की आम्ही शक्तीपीठ रद्द करतोय आणि परत इलेक्शन झालं की आणि परत रेटा लावायचा. सकाळपासून 2 वेळा आम्हाला अजून आम्ही जेवलो नाही. सकाळी आज 3-4 वाजत आलं. सकाळी पहिल्यांदा आली शेतकरी, पहिला अधिकारी इथं आले आणि आम्हाला न विचारताच मोजायला चालू केलं. आम्ही त्याच्यानं पहिल्यांदा हुसकावून लावलं, आम्हाला न विचारता काय चालू केलं. परत इथून ती निघून गेली. परत पोलीस फौजफाटा घेऊन आले आणि म्हणजे काय तुम्ही दंडोकशाही करून आमच्यावर हे करणार आहे का? नाही तर आम्हाला इथे एकदा सांगा, आम्ही आत्मदहनच करून घेतोय तुमच्या समोर. इतकी आमच्या तीव्र भावना आहे त्या. जवळपास हा लढा 2 वर्ष झाला आम्ही देतोय. तरी 2 वर्ष झाले तरी पण अहो शासन नेमकं कोणाला सपोर्ट करायला लागले? या अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन द्यायला देतंय, आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्याला द्यायचं प्रोटेक्शन सोडून त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर पोलीस येतात. नेमकं आमच्या गावामध्ये आणि ह्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नेमकं हे दंडुकशाही मार्गाने शक्तीपीठ करतात काय आम्हाला अशी भीती वाटायला लागल्या. त्यामुळे आमच्या भागामध्ये अत्यंत शासनाच्या विरोधात तीव्र भावना आहे त्याच्यामुळे आमची या शासनाला कळकळीची विनंती आहे, आमच्या भागातून हा शेतकरी शक्तीपीठ रद्द व्हावा एवढी आमची प्रामुख्याने मागणी आहे. नक्कीच याबरोबर आपल्याशी आता बोलणार आहेत की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत संदीप राजोबा. त्यांची भूमिका शेतकरी संघटनेची, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची याबाबत काय आहे आपण जाणून घेऊया. काय नक्की मुळामध्येच शक्तीपीठ हा कोणाचा तरी ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि कोणाच्या तर हट्टासाठी हा केला जातोय हे पहिल्यांदा जनतेनं समजून घ्यावं. आणि जो ह्या मार्गाला हा जो रस्ता येणार आहे शक्तीपीठाचा, यालाच हा जिथून येणार आहे त्याला लागूनच ते 10-12 किलोमीटरवरून त्या ठिकाणी रत्नागिरी नागपूर हा रस्ता गेलेला आहे. आणि हा आता रस्ता 4 पदरी आहे आणि त्या रस्त्याला लागूनच 6 पदरी रस्त्याचं त्या ठिकाणी भूमी अधिग्रहण केलेलं आहे. म्हणजे तिथल्या लोकांना त्याची म्हणजे ही मेहनताना मिळालेला आहे, त्याची किंमत मिळाली आहे. परंतु हा जर रस्ता गेला तर ह्या रस्त्यामुळे जे शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यांच्यापेक्षा सगळ्यात मोठं नुकसान आता आपण जिथं उभा राहिलोय, तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, माझ्या समोर बघू शकता. आता जवळपास 6 महिने झालं पाऊस आहे आणि हा कर्नाळ ते नांद्रे हा रस्ता आहे जुना आणि ह्या रस्त्याची उंची वाढल्यामुळं हा साधा रस्ता आहे, पण ह्याची उंची वाढल्यामुळं जवळपास इथून अर्धा किलोमीटर आणि पाठीमाग अर्धा किलोमीटर शीताता पाणी तुडून राहिलेलं आहे. त्यामुळं ह्या रस्ता आम्हाला नकोच आहे. आणि माजी खासदार राजू शेट्टी साहेबांनी तर याला तीव्र विरोध केलेला आहे. जो केंद्र सरकार हा रस्ता बनवलेला आहे तो रत्नागिरी गोवा नागपूर या रस्त्याला 36 कोटी रुपये प्रमाणे 1 किलोमीटरला खर्च आलाय. परंतु हाच खर्च या शक्तीपीठाला जवळपास 108 ते 110 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च होतोय. म्हणजे निश्चित या संपूर्ण महामार्गामध्ये 50,000 कोटीचा गपला याच्यामध्ये चालू करायचा आहे. म्हणजे यांना सरकारमध्ये आमदार विकत घ्यायचे, सरकार पाडायची आणि जनतेच्या काय सुखदुःखाचं, शेतकऱ्याचं काय सुखदुःखाचं देणं घेणं नाही आहे. यांना फक्त यांचे राजकीय अड्डे मजबूत बनवायचे आहेत आणि शेतकऱ्यांना आणि जनतेला गुलाम बनवून इथं या ठिकाणी वागणूक करायचे. आजच आमची अशी माहिती आहे, ज्याप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बुधगाव असेल, कर्नाळ असेल, माधवनगर असेल या ठिकाणी यांनी मोजणी चालू केली. परंतु आमच्या या बहादर शेतकऱ्यांनी
त्यांना बरोबरीतनं हुसकून लावलेला आहे. त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जैनापूर असेल, त्या ठिकाणचा दानोळी असेल, कवठे या भागामधील शेतकऱ्यांनी सुद्धा तिथील ड्रोन वगैरे हुसकून लावलेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री सांगतात एक आणि करतात एक. म्हणजेच शेतकऱ्यांना तर नक्की विश्वास कोणावर ठेवायचा. जर असं होत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही. स्वाभिमानीचा हिसका आतापर्यंत 2-3 प्रकरणामध्ये या सरकारनं बघितलेला आहे. आणि जर तुम्ही बऱ्या बोलाने थांबवणार नसाल तर आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. माझ्या बळीराजाला आम्ही भूमिहीन होऊ देणार नाही. नक्कीच या निमित्तानं, या शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्तानं खरं तर शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम शासन करतंय की काय असा सवाल निर्माण होतोय. कारण आताच्या पिढीच्या हातात असलेली जी जमीन आहे ती या शक्तीपीठाच्या माध्यमातून जर सरकार काढून घेत असेल तर येणारी जी पिढी आहे, भावी पिढी आहे, त्या भावी पिढीच्या रोजीरोटीचा प्रश्न या निमित्तानं निर्माण होणार आहे. खरं तर आता बघायला गेलं तर नोकऱ्या नाही आहेत, मुलं शिकून बेरोजगार राहिलेले आहेत. आणि असं नसतानाही त्यांच्या हक्काची जी जमीन आहे त्या जमिनीच्या माध्यमातून ते रोजीरोटी निर्माण करू शकतात, आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात. परंतु अशा तऱ्हेनं जर शासन या जमिनी जर शेतकऱ्यांच्या हातातून काढून घेत असेल तर भविष्यात यासारखा भीषण प्रश्न कुठला राहणार नाही. आणि या निमित्तानं जर या शासन जर दबावानं आमच्या जमिनी काढून घेत असेल तर आम्हाला या आमच्या रानामध्ये आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही, अशा तऱ्हेचा इशाराही बाधित शेतकऱ्यांनी दिलाय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.